शानदार मैदानावरती सह्याद्रीच्या डोंगरांच्या खाली येथे मात्र एक निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं एक सातीर्जे गाव आणि सातीर्जे गावामध्ये असलेलं एक सुंदर असं हे मैदान. एका बाजूला शिवसाई मापगाव तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक जेराड, माफ करा, जय हनुमान फकीरपाडा या दोन संघांमधली ही लढत. दुसऱ्या फेरीची लढत आहे. तिसऱ्या फेरीमध्ये गावदेवी मापगाव हा संघ पोहोचलेला आहे. चांगला परफॉर्मन्स पहिल्या दोन सामन्यांमध्ये गावदेवी मापगाव संघाचा आपण पाहिला. 4 षटकांचा सामना असेल, जरा स्पीडअपने खेळा. 5 वाजलेले आहेत. 2 सामने आपल्याला येथे संपवायचे आहेत. सकाळपासून पंच म्हणून काम पाहत आहेत राजेश पाटील सर, विनोद पाटील सर, दोन्ही पंचांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गुणलेखक म्हणून मयूर मात्रे तसेच ऋषिकेश बने दरवर्षीप्रमाणे येथे गुणलेखनाची जबाबदारी स्वीकारत आहेत. समालोचक म्हणून इम्रानजी बुखारी, सर्वांचे लाडके भाईजान यांना आपण ऐकत आहात. आणि AK स्पोर्ट लाईव्हची ही संपूर्ण टीम, देवेंजी सिनकर कॅमेराच्या भूमिकेमध्ये, तसेच दुसरे कॅमेरामन अविरत कचरेकर आणि व्हिडिओ एडिटर आणि स्कोरर रॉबर्ट, ही अशी संपूर्ण टीम, त्यांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळच्या चेंडूवरती सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय सुयश वाघमारे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करतायत. साहिल गोलंदाजीसाठी आलाय. मागील मॅचचा हिरो. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांमध्ये साहिलने इथे मात्र चांगली कामगिरी केली होती. सामनावीर म्हणून निवडला होता. हितेश येथे पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता मागील सामन्यामध्ये. या चेंडूवरती मात्र या चेंडूला सन्मानपूर्वक खेळून काढतोय. कव्हरच्या दिशेने एक सिंगल धाव. पहिली धाव धावफलकावरती मनोज स्ट्राईक एंडवरती. साहिलचा हा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने मारा करत असताना मनोजने तेव्हा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळलाय. फ्लॅट अँड फ्ल्युरियस चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर, षटकार. धन्यवाद. भारतीय संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर 7. 3 ICC ट्रॉफीज जिंकणारा भारतीय संघाचा कर्णधार गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन मनोजने ते मात्र फटका चुकीचा खेळलाय म्हणेन, कारण डीप पॉइंट शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातात काढून येथे मात्र झेल दिलाय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. मनोज येथे मात्र बाद. धन्यवाद. DJ मास्टर सांगतायत बाया कोकणात आल्या. DJ साई दिवसभर आपल्याला सुंदर अशा गाण्यांचा नजराणा येथे पेश करतोय. तत्पूर्वी इथे मैदानावरती विकेट गेली आहे. मनोज बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती अक्षय फलंदाजीसाठी आलाय. ओके, अक्षय खोत येथे फलंदाजीसाठी आलाय. 1 डाऊन बॅटर अक्षय. साहिलचा हा चेंडू अक्षयसाठी. अक्षय इथे मात्र या चेंडूवरती बीट झाले होते. चान्स होता विकेट किपरसाठी, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अगोदरच्या चेंडूवरती विकेट मिळाली, त्या अगोदरच्या चेंडूवरती येथे षटकार आला होता. अविनाशजी मात्रे खऱ्या अर्थानं एक प्रेक्षक म्हणून अनेक मैदानांवरती पाहत आहे. यावेळच्या चेंडूवरती स्लिपमध्ये कॅच, विकेटचं पतन. साहिल यांची उत्कृष्ट गोलंदाजी. 2 विकेट मिळवल्या त्या षटकामध्ये. फलंदाज क्रमांक 2 बाद DJ साई. विशाल फलंदाजीसाठी आलाय.
विशालने मागील सामन्यामध्ये चांगली खेळी साकारली होती. विशालने ते उडवलाय समोरच्या दिशेने. वन बाउन्स, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, चौकार. धन्यवाद. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जरा स्पीडअपने खेळा, कारण आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. नाईलाज असतो तो कमी षटकांचा खेळावा लागेल. 4 षटकांचा सामना आहे. जवळपास 5 वाजलेले आहेत आणि 6:15 पूर्णपणे अंधार होतो. करण वाघमारे गोलंदाजीसाठी सज्ज होतील. करणने आपण पाहिलं तर बऱ्याच स्पर्धा आपल्या गोलंदाजीने, आपल्या फलंदाजीने आपल्या संघाला जिंकून दिल्या आहेत. तोच करण येथे गोलंदाजीसाठी येतोय. अगदी गोलंदाजा म्हटलं ना की गोलंदाजाची एक हाईट आपण पाहतो ना, साधारणतः 6 फूट असणं खेळणं. पूर्वी आपण वेस्ट इंडिजचे गोलंदाज पाहायचो, कारण कमीत कमी त्यांची हाईट ही 6 फुटाच्या वरतीच असायची. करण येतोय गोलंदाजीसाठी. करणचा पहिला चेंडू टॅप करण्याचा, म्हणजेच कव्हरच्या दिशेने किंवा पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी हार्डलेनचा होता. बागफुटला जाऊन येथे पंच करण्याचा हितेशचा प्रयत्न. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. डॉट बॉलने इथे सुरुवात केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने करण गोलंदाजी करतोय. हितेश यावेळेचा चेंडू फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळलाय. शॉट डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षकाला नो चान्स. चेंडू जाईल वन बाउन्स, सीमा पार, चौकार. नो बॉल. बेस्ट हाईटचा येथे मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय देण्यात आला होता. तिसऱ्या पंचांनी नो बॉल येथे घोषित केलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. 5 धावा एकूण या चेंडूवरती मिळतील. धावसंख्या 16 वरती पोहोचली आहे. एक नो बॉलमुळे फलंदाजाला खूप सारे चान्स मिळतात. फ्री हिट बॉल मिळतो. फ्री हिट बॉलवरती अंधाधून फटका खेळण्याची संधी. हितेशने खेळलेला फटका बॅक टू द बॉलर. फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक राज तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्येमध्ये होते बदल. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 धावा धावफलकावरती येत आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, शॉट मिड विकेट, मिड ऑफ डीप, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉईंट असं क्षेत्ररक्षण सजवलंय करणने. यावेळचा चेंडू डाऊन द लेग स्टंप, एक सिंगल धाव सुद्धा या चेंडूवरती मिळणार. डिक्लेअर एरियामध्ये गेलाय. वाईट +1, 2 धावा. म्हणजेच या षटकामध्ये करणने एक वाईट चेंडू फेकलाय. वाईट +1 धाव, अशा प्रकारे 3 धावा या अतिरिक्त स्वरूपात या षटकामध्ये आल्या. 45 पर्यंत जर धावा गेल्या तर एक चांगला सामना होऊ शकतो. 40-45 पर्यंत धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. धावसंख्या पोहोचली आहे 19 वरती. 19 धावा. करणचा हा चेंडू उजव्या एसटीच्या इथे मात्र थोडासा बाहेर, खेळण्याच्या कक्षेबाहेरचा हा चेंडू आहे. वाईट चेंडूने येते मात्र धावफलक वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 20 वरती. 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला विशालने येते मात्र चांगला फटका खेळलाय. पूल मारण्याचा नक्कीचा प्रयत्न. एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी चान्स जरूर घेण्यात होता, परंतु विक्रांतकडून येते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. धाव येते मात्र 1 मिळते. धावसंख्या 21 वरती पोहोचली आहे. 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा धावफलकावरती आहेत. हितेश राऊत येथे फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय, 1 चौकारांच्या सहाय्याने. यावेळच्या चेंडूवरती चांगला फटका. चेंडू गॅपमध्ये जरूर आहे. धीरज पाटीलला नो चान्स. चेंडू फरार, चौकार. चौकार येतोय.
चांगला स्ट्रोक होता, चांगला पॉवर ऑफ ड्राईव्हचा इथे फटका फलंदाजाने खेळला. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाला थोडासा चीर करत एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाला नो चान्स. ओके, हा चेंडू करंचा. हितेश मात्र या चेंडूवरती बीट होतोय. स्विंग अँड मिस, चेंडू डॉट. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती स्थिर. 25 रन्स, 25 धावा धावफलकावरती. षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी. चांगली धावसंख्या उभारली. हितेशने खेळलेला फटका फसला होता पॉईंटच्या दिशेने. ते कोणती धाव मात्र या चेंडूवरती घेतली जात नाहीये. षटक क्रमांक 2 पूर्ण झाली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती 2 विकेट बाद होण्याच्या मोबदल्यात शिवसाई मापगाव. आजचा दिवस पहिल्या दिवशी येथे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावरती प्रत्येक मॅचमध्ये आली आहे. असं वाटत नाही 5 षटकांमध्ये 60, 70, 80 पर्यंत धावा जात आहेत. अगदी टफ फाईट स्कोर येथे होतोय. 50-60 धावा 5 षटकांमध्ये हा टफ फाईट स्कोर आहे. 4 षटकांमध्ये 40-45 धावा, 50 धावा ह्या खऱ्या अर्थानं मॅचमध्ये टफ फाईट स्कोर आहे. म्हणजेच ॲव्हरेज 10 ते 12 धावा या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं टफ फाईट स्कोर होतोय. परंतु आज दिवसभर सामने चेस झालेले नाही आहेत. चेस सामने खूप कमी प्रमाणात झालेले आहेत. तिसऱ्या षटकासाठी आलेत गोलंदाज राज वाघमारे. राज वाघमारेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. विशालची ते मात्र विशाल नावाप्रमाणे ते कामगिरी होणार का? मागील सामन्यामध्ये विशालच्या बॅटमधून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. तोच विशाल येथे मात्र सुंदररित्या या चेंडूला ड्राईव्ह मारलाय. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक करण या चेंडूला फील्ड करतायत. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेक. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या 26 वरती पोहोचली आहे. 26 रन्स, 26 धावा. महाराष्ट्रावरती नक्कीच 26 हा आकडा खूप घातक आहे. 26-11चा दहशतवादी हल्ला झाला. 26 जुलैला मुंबई बुडाली. ओके, हा चेंडू यावेळचा चेंडू मिड ऑनच्या दिशेने एक सिंगल धाव. सिंगल धाव ही आलेली सुद्धा खूप महत्त्वाची ठरू शकते. कारण स्ट्राईक रोटेट होते. समोरच्या संघावरती थोडंसं स्पेशल येऊ शकतं. कारण स्ट्राईक रोटेट होते. फलंदाजावरती दबाव येत नसतो. गोलंदाजावरती दबाव थोडासा येत असतो. कारण फलंदाजाला अगदी रेकी दोन्ही बॅटर्सला अगदी वेगवेगळ्या पद्धतीने ते करावी लागते. राजचा हा चेंडू यावेळच्या चेंडूवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली पोहोचलाय. विशाल येथे मात्र एक चुकीचा स्ट्रोक खेळतोय आणि फलंदाज येथे विशाल बाद होतोय. चांगला कॅच पकडला. फलंदाज क्रमांक 3 येथे बाद. शिवसाई मापगाव. न्यू बॅटर ऋत्विजा येथे फलंदाजीसाठी येत आहेत. ऋत्विजने मागील सामन्यामध्ये एक 6 आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून निघाला होता. 1 डाऊनसाठी आला होता. आता मात्र 3 डाऊन बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती आलाय ऋत्विज. राजने ते मात्र विकेट मिळवली आहे. राज या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळचा चेंडू ओव्हर पिच समोरच्या दिशेने ते खेळलाय. धीरज लॉंगॉनमध्ये तैनात. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्येमध्ये येथे बदल होते. धावसंख्या 28 धावा, 28 रन्स. 28 धावा धावफलकावरती आल्यात. ओके, 28 नंतर येथे आगेकूच कशा रीतीने येथे हितेश करतायत. आज मात्र बड्डे बॉय हितेश पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजीने येथे त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. चांगली गोलंदाजी. इनसाइड आउट खेळण्याचा, स्टंप सोडून अवे फ्रॉम बॉडी मारण्याचा नक्कीचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट. चांगला यॉर्कर. क्रिकेटमध्ये या गोष्टींमध्ये आपण पाहिलं, यॉर्कर या गोष्टीला म्हणजेच यॉर्कर या चेंडूला येथे मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न. परंतु फलंदाज या चेंडूवरती बीट झाले होते. 28 धावा धावफलकावरती स्थिर. यावेळचा चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला येथे मात्र सुयशने येथे मात्र चांगला झेल पकडलाय. वेल जज कॅच. चांगला रनिंग कॅच येथे सुयशने पकडला. फलंदाज हितेश राऊत बॅक टू द पॅव्हलियन.
धन्यवाद. हितेश इथे बाद झाला. हितेश बाद झाल्यानंतर विशाल न्यू बॅटर मैदानावरती. 4 गडी येथे मात्र बाद झालेले आहेत. चांगली धावसंख्या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये होती. या षटकामध्ये ते मात्र धावसंख्येला रोग दिलाय, धावसंख्येला लगाम लावलाय. चौथं षटक. चौथ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी सुयश वाघमारे आलेत. ओके, वाघमारे बंधूंची जोडी आपण सलग 3 ओव्हर्समध्ये पाहिली आहे. राईट आर्म राऊंड विकेटने ती सुयशने सुरुवात केली. सिंगल धाव मिळाली आहे. धावसंख्या 29 वरती पोहोचली आहे. तर मागील षटकामध्ये फक्त 3च धावा येथे खर्च केल्यात. 2 फलंदाजांना येथे मात्र बाद केलं. दोन्ही सेट फलंदाजांना येथे राजने बाद केलंय. सुयश राईट आर्म ओव्हर द विकेट आलेत. लेफ्ट हँडर बॅटर विशाल. विशालने खेळलेला फटका इथे फसलाय. लॉंग ऑन मध्ये करण नाही ते झेल खाली. करणने पकडलाय झेल आणि फलंदाज विशालचा येथे संपलाय खेळ. फलंदाज बाद. धन्यवाद. निम्मा संघ येथे मात्र तंबूमध्ये परतलाय. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अक्षय माफ करा आदित्य राऊत येथे फलंदाजीसाठी आलेत. ओके, आदित्य राऊत राईट अमूर्त विकेटने यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा एक चिकी रन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. विशाल इथे मात्र क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या 1 ने बदल होतोय. 30वा धावफलकावरती. यानंतर क्वार्टर फायनलचा सामना रंगेल. गावदेवी मापगाव विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ गावदेवी मापगाव. आपण येथे मैदानावरती यायचं आहे. बॅटची येथे मात्र लिडिंग एज बिहाइंड द विकेट चेंडू डिक्लेअर एरियामध्ये. 4 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. धावसंख्या 31वा धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 25 धावा आणि नंतरच्या 2 ओव्हर्समध्ये आत्तापर्यंत अजिबात धावा आलेल्या नाही आहेत. एक मोठ्या फटक्याची नितांत गरज येथे ऋत्विजच्या बॅटमधून संघासाठी असणार आहे. ऋत्विजने येथे मात्र एक मोठा फटका अगदी एंड मोक्याच्या क्षणी लगावलाय. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर येतोय षटकार. धन्यवाद. एक ओव्हर पिच चेंडू पडला आणि नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे आवाज ऋत्विजच्या येथे मात्र कानामध्ये गेला आणि त्याच्या बॅटमधून येथे षटकार आलाय. धावसंख्या 6 ने होईल बदल. 37 धावा. शेवटचा चेंडू या इनिंगमधला. गोलंदाज सुयश. यावेळचा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज येथे मात्र बाद. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. ऋत्विज या चेंडूवरती येथे मात्र बाद होतोय. धन्यवाद. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाला. 37 धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी 38 धावांचं टार्गेट असणार आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जाणार आहोत. हिंदीमधील एक सुंदर असे समालोचक, शेर शायरींचे किंग, एक कॉमेडीमॅन आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आपला समालोचन या क्षेत्रामध्ये अगदी वेगळी छाप उमटवली आहे असे इम्रानजी बुखारी भाईजान यांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. ओटी भाईजान, धन्यवाद.
थैंक यू सो मच। अभी अभी अपने आवाज सुने हमारे काबिल दोस्त, एक मराठी उद्योजक, बैटरी एक्सपोर्ट जिन्हें कहा जाएगा, जो बैटरी और सोलर का भी काम अभी किया है। अगर कंपनी में किसको अगर बैटरी प्रोवाइड करनी हो या फिर सोलर लगाना हो तो हमारे सौरभ जी भूरे से कांटेक्ट करें, एक मराठी उद्योजक। ये कमेंट्री उनका एक पार्ट टाइम जॉब है, हमारे साथ वो अक्सर रहते हैं। स्पीड अप करना है, फील्डिंग की सजावट जल्द से जल्द कर ले शिवशाही मापगांव, और बैटर्स जल्द से जल्द भेजें क्योंकि और एक मैच खिलाना है। ऐसा कहा जाता है मृणाल राउत, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा। सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। जवनमान क्रीड़ा मंडल सातिर जे आयोजित एक भव्य क्रिकेट की पर्वणी क्रिकेट का महोत्सव, हर साल की तरह इस साल मकर संक्रांति का दिन तिलगुल गया गोड़ गोड़ बोला, और नए साल की ये पहला सन त्योहार, और उस त्योहार के दरमियान इस प्रतियोगिता का आयोजन किया है। प्रारंभिक जोड़ी मैदान पर करण वाघमारे, उनका साथ देंगे राज वाघमारे, दोनों ही वाघमारे हैं। अगर देखा जाए तो 2 महीने पहले अलीबाग तहसील में बिबटिया की दहशत थी, और आज ये 2 वाघमारे इस मैदान पर किस तरह की बल्लेबाजी करेंगे। जीतने के लिए हमारे गुणलेखक जी सर बतलाते हुए 24 गेंदे 38 रनों की आवश्यकता है। एक मापक आह्वान है। करण और राज एक ऐसे खिलाड़ी है जिनके पास ये टारगेट सेट किया है, उनके पास वो एबिलिटी, वो ताकत है। 24 गेंदों में 38 रन बनाने की क्षमता इस खिलाड़ी के पास है। इन्हीं की शुरुआत करने के लिए टॉप ऑर्डर के ये बैटर मैदान पर उतरे हैं। करण वाघमारे, राज वाघमारे। ऑफिशियल अंपायर विनोद जी पाटिल सर, राजेश जी पाटिल सर, हमारे गुणलेखक सम्माननीय सर्वेश जी भगत उर्फ सोनी नाम से जाने जाते हैं। हर एक खिलाड़ी को निक नेम से जाना जाता है। हमारे के लाइव स्पोर्ट्स की सभी टेक्नीशियन, पूरी टीम, हमारे साथी कमेंटेटर्स, महाराष्ट्र का बुलंद आवाज आपके साथ 10 सालों से जिनके संबंध है, ऐसे हमारे काबिल दोस्त सौरभ जी भूरे, प्यारे दर्शक, इन सभी का तहे दिल से स्वागत है। गेम इज ऑन। हितेश राउत, हितेश राउत की पहली गेंद ऑन ड्राइव, करण जिनके नाम में करण रन कर, और यहां पर करण ने पहली गेंद के ऊपर रन करते हुए नजर आए। पहली गेंद के ऊपर चौवा। डीजे थैंक यू डीजे मास्टर। पहली गेंद के ऊपर चौवा लगाकर आगाज किया बैटर करण ने। शुरुआत होती हुई इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में, 3 तिगाड़ा काम बिगाड़ा। यहां पर देखिए कैच लेनी, विकेट कीपर अगर दौड़ते ना तो ये कैच मुश्किल में नहीं डाल सकता था। 1 रन डिक्लेयर। वहां पर हमारे रिप्रेजेंटेटिव है, वॉलंटियर्स है, और वहां पर पत्थर भी लगाए हैं। ऑफिशियल अंपायर राजेश पाटिल ने देखा भी, और 1 रन डिक्लेयर एरिया में। जीवन दान, कन्यादान करो, रक्तदान करो, पर जीवन दान न करो। जब जब जीवन दान दोगे तब तक रंग बदलेंगे हर एक खिलाड़ी के। और 264 की वो पारी श्रीलंका के खिलाफ 4 रन पर आउट होने वाले रोहित शर्मा। और इस बार देखिए करण ने फिर से एक बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश की थी, पहले ही सफल हो गए थे। अड़े
तो इस जरूर यहां पर एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 11 रन। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए हमारे गुणे लेखक सर बताते हुए 27 रनों की जरूरत, क्योंकि 38 रनों का टारगेट सेट किया। 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक शानदार मैच गेंदबाजी के लिए आते हुए खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय। आज अक्षय को हीरो बनना है तो वो कारनामा करके दिखाना होगा, क्योंकि हितेश राउत की पहली ओवर में 11 रन खर्च किए। बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान फकीरपाड़ा टीम बल्लेबाजी करते हुए इस बार जड़ में डालने की कोशिश, लॉन्ग ऑन की दिशा में खेल दिया। फील्डर भी वाइडिश मिड ऑन में फील्ड करेंगे। 1 रन लेने का मौका दोनों बैटर्स के पास। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 12 रन। आने वाली 17 गेंदें जीतने के लिए 26 रनों की जरूरत। इस बार जड़ में डालने की कोशिश हो, फील्डर है वहां पर, रन आउट का खतरा हो सकता था पर खराब थ्रो वहां पर की। तब तक एक चीकी रन यहां पर प्राप्त करते हुए हर एक गेंद के ऊपर सिंगल रन बटोरते हुए 38 रनों का टारगेट है। 37 रन बनाए, स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 13 रन। दूसरा ओवर प्रगति पर। लोअर फुल टॉस गेंद फिर से एक बार मिड ऑन की दिशा में खेल दिया। फील्डर थोड़े से फंबल हो गए, खराब फील्डिंग वहां पर इस बार बाल बचे। राजवाग मारे। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। 3 गेंदों में 3 रन खर्च किया। अक्षय ने एक अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी की है, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया, रोक कर रखा है। आवश्यकता है क्योंकि 38 रनों का जो टारगेट सेट किया है उसे यहां पर कंजूसी गेंदबाजी करनी अक्षय भली बात ही जानते हैं, क्योंकि करण ने पहले ओवर में 11 रन प्राप्त किए। हितेश जैसे अपने उनके सलामी के गेंदबाज है, उनके ऊपर अटैक करने में कामयाब हुए, पर अभी कुछ गलती की है, उसे सुधारना है। ये भली बात ही जानते हैं गेंदबाजी करने वाली टीम और अक्षय गेंदबाजी करते हुए इस बार फिर से मिड ऑन की दिशा में खेल दिया है। वहां पर फील्डर जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका यहां पर प्राप्त होता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 15 रन स्कोर कार्ड पर। कमाल की गेंदबाजी की है, गेंदबाज की जितनी तारीफ करो उतनी कम। अक्षय सिंगल रन पर ही उन्हें रोकने का प्रयास कर रहे हैं, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है, पर ये जनुमान फकीरपाड़ा टीम के बल्लेबाज शांत कब तक बैठेंगे। उनको बड़े बड़े स्ट्रोक लगाकर इस मैच में अपना उत्तरदायित्व जिम्मेदारी करनी है। अक्षय फिर से एक बार क्या विकेट प्राप्त करेंगे, क्या सफलतापूर्वक गेंदबाजी करेंगे, या बैटर राज अपने बल्ले से छक्के चौकों की बौछार करेंगे। अपने छोर की अगली गेंद, और इस बार मैंने पहले कहा था ये कब तक शांत बैठेंगे। जैसे स्लॉट में आई उसे भेज दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। थैंक यू डीजे मास्टर। इस छक्के के साथ स्कोर छलांग लगाता हुआ 21 रन। इस बार राज ने अपने सूत्र अपने हाथों में ली, छक्के के साथ आगाज करते हुए फिर से एक बार बैक टू बैक दूसरा षटकार। गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर लंबा, षटकार। इस बार लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए, अपने इरादे स्पष्ट किए, गेंदबाज के ऊपर प्रतिकार किया। स्कोर जा पहुंचा 27 रन। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 11 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए आते हुए आदित्य। जरूर ऐसा कहा जाता है लैला की शादी में लफड़ा हो गया, लैला की शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज अक्षय इतना भागा कि आखिरी 2 गेंदों पर लंगड़ा हो गया। 2 गेंदों पर 2 छक्के आए, कमबैक करना जरूरी है। क्या आदित्य कमबैक करेंगे इस मैच में? 12 गेंदें 11 रनों की आवश्यकता।
और इस बार आए, गेंद हवा में खेल दी है फील्डर वहां पर। ओहो, पहले से कर्जबाजारी, उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और फील्डर के द्वारा गूगल पे होता हुआ गेंद सीमा पार, चौकार। थैंक यू डीजे। फिर से एक बार रन करण, रन बनाते हुए स्विच करने का प्रयास, सीधी उंगली से गेंद निकल रहा है, उंगली को टेढ़ी करने की क्या आवश्यकता। यहां पर दूध आई तलवार, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर एक गेंद बर्बाद होते हुए डॉट गेंद जाती हुई। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 7 रनों की जरूरत। और इस बार बड़ा स्ट्रोक तान दिया है, दूर 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 कोसों दूर, मन जीते षटकार डीजे। थैंक यू डीजे मास्टर। स्कोर लेवल होता हुआ, जीतने के लिए मात्र 1 रन की आवश्यकता। गांव देवी मापगांव टीम के कप्तान, मेरी आवाज आपके कानों तक पहुंची है तो टॉस बॉक्स में तशरीफ लाए। गांव देवी मापगांव, एक रन की जरूरत और वे पर स्विच हिट करने का प्रयास कर रहे थे, पर गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। इस बार करण के बल्ले से आता हुआ शानदार चौकार डीजे। टॉस किया जाएगा। एक तरफ है जर्मन फकीरपाड़ा और एक तरफ है टीम गांव देवी मापगांव। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, थर्ड राउंड का टॉस बॉक्स। यहां पर मैनेजी ठाकुर सर से गुजारिश करूंगा टॉस